पुण्यातील राहुल गांधींच्या कार्यक्रमात उपस्थित लोकांसाठी पैशांचं वाटप केल्याचा दावा भाजपाकडून करण्यात आलाय। राहुल गांधींचा कार्यक्रम म्हणजे पेड पॉलिटिकल प्रमोशन असल्याची टीका नवनाथ बन यांनी केली आणि यावर प्रतिक्रिया देताना भाजपाचे आरोप पूर्णपणे खोटे असल्याचं सांगत काँग्रेसच्या प्रशांत जगताप यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेत। कार्यक्रमामध्ये एका व्यक्तीला बोलवण्यासाठी जवळपास 3000 ते 3500 रुपये दिले जाणार आहे। त्यामुळे ही छात्रों की गूंज नाही तर पैसों की गूंज कार्यक्रम आहे। एका व्यक्तीला या कार्यक्रमात बोलवायचं, या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांचे बाईट घ्यायचे आणि ते सोशल मीडियावर प्रसिद्ध करायचे। यासाठी 3 ते 3500 रुपये एका व्यक्तीला देण्यात येत आहेत। 3 ते 3500 लोकांना प्रत्येकी 30 ते 35,000 रुपयाचं आमिष दाखवलं जात आहे आणि या कार्यक्रमासाठी जवळपास 9 ते 10 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। खोटारडा आरोप आहे। त्याचं कारण आहे की आमची कॅपॅसिटी 18-20,000ची आहे, आमच्याकडे रजिस्ट्रेशन 43,000 झालेले, आम्हाला ती आलेली मुलं बसवायची कसं हा प्रश्न आहे। त्यामुळे आम्ही कुणाला तरी पैसे देऊन त्या ठिकाणी आमंत्रित करू, हा एकदम बालिशपणाचा आरोप भाजप करते। भाजपच्या पायाखालची वाळू सरकली हे नक्की खरं आहे।